नमस्कार मित्रांनो, काही अधिकाऱ्यांची बदली होण्यासाठी लोक मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदनं देत असतात की तो अधिकारी नको आम्हाला, किंवा त्या कार्यालयातील कर्मचारीसुद्धा त्या अधिकाऱ्यामुळे त्रस्त असतात. मात्र असे काही अधिकारी असतात की ते अधिकारी बदली झाल्याच्या नंतर आपलं कार्यालय सोडून जाताना त्या कार्यालयातील कर्मचारी ढसाढसा रडतात. आता या अगोदर आपण बघितलेले, एखादी नवरी वाट लावते वेळेस नवरीच्या घरातील, नातलगातील, गावातील लोक तिला वाट लावताना सगळे एका जागेवर जमा व्हायचे, रडायचे, आपल्या भावना व्यक्त करायचे. ती मुलगी कशी होती, काय होती, तिनं कसं राहावं, कसं नांदावं. आता आजकाल या गोष्टी बंद झाल्या, कारण आता काळ बदलला आहे, मोबाईलचं युग आलं आहे. सोयरीक जमली की तिच्या हातात मोबाईल दिल्या चालला आहे नवरदेवाकडून, आणि मग एकमेकाच्या घरातल्या सगळ्या गोष्टीची माहिती तिला होऊन चाललेली. ती काय नवीन घरात चालली असं तिलाही वाटत नसेल, कारण तिथली सगळी माहिती तो नवरोबा तिला अगोदरच सांगित असतो. आणि त्यामुळं जसं पहिल्यानं मोबाईल नव्हते, फोन नव्हते, आणि नवरी जर चालली तर ती नवख्या घरामध्ये जाणार आहे, तिथले माणसं कसे असणार आहेत, कोणाचे स्वभाव कसे असणार आहेत, यामुळं सगळं गाव रडायचं, ती नवरीसुद्धा रडायची. आणि नुसत्या लग्नातच नाही रडायची, तर ती माहेरी आल्याच्या नंतर पुन्हा जातानासुद्धा प्रत्येक वेळेस रडतच जायची, कारण ती नवख्या घरात जात होती. आजकाल तो काळ बदललेला आहे. आता नवरी कधीच रडणं, लग्नातही रडणं, नंतरही रडणं. मात्र असे काही अधिकारी असतात की त्यांचं काम असं असतं की त्यांच्या कार्यालयातले कर्मचारीसुद्धा त्यांना वाट लावताना रडतात. तसेच लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांना वाट लावताना त्या कार्यालयातील कर्मचारी रडू लागले. चार बरोबर आता बघा, या अधिकाऱ्याला वाट लावताना त्या कार्यालयातील कर्मचारी, पोलीस असतील किंवा त्यांचे सेवक असतील, कोतवाल असतील, सगळे ढसाढसा रडू लागले. इव्हन तिथले उपजिल्हाधिकारीसुद्धा रडलेत. आणि तिथं जे नवीन जिल्हाधिकारी आलेत तर ते तर भांबवूनच गेले असतील की हा काय प्रकार आहे. म्हणजे या अधिकाऱ्यानं त्या कर्मचाऱ्यावर कितीच प्रेम केलं असेल. आणि यामध्ये तर काही कर्मचाऱ्यांनी अशा भावना व्यक्त केल्या की या वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी जर आमच्यावर कधी रागावल्या तर आम्हाला त्याचं कधीच वाईटसुद्धा वाटत नव्हतं. त्या मायेनं पुन्हा जवळ घ्यायच्या, सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या. मात्र असे काही जिल्हाधिकारी, काही अधिकारी असतात की त्यांचं त्यांच्या कार्यालयामध्ये कामाची पद्धत यामुळे एक वेगळं वलय निर्माण होत असतं. आणि काही अधिकारी अशी बदली झाल्याच्या नंतर त्यांचे कर्मचारीसुद्धा ढसाढसा रडू लागतात.